नमस्कार. आपण पाहत आहात JNK न्यूज. पुणे स्पेस एज्युकेशन क्षेत्रात शालेय स्तरावर भारतातील पहिलाच अभिनव प्रयोग ठरणाऱ्या स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाउंडेशनच्या नॉलेज नेक्स्ट नासा ट्रेनिंग प्रोग्राम निवड परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेतील नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन अर्थात नासाच्या सहकार्याने हंट्सविले, अल्बामा येथील US स्पेस अँड रॉकेट सेंटरमध्ये होणाऱ्या प्रशिक्षणासाठी ही निवड परीक्षा सप्टेंबर 2026 मध्ये महाराष्ट्रात घेतली जाणार आहे. इयत्ता 6वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ही संधी खुली असून अर्ज प्रक्रिया 29 जून 2026 ते 31 ऑगस्ट 2026 दरम्यान सुरू राहणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी दिली. स्वान फाउंडेशनची दुसरी नॉलेज नेस्ट परीक्षा आपण यावर्षी आयोजित केलेली आहे. त्याची रजिस्ट्रेशनची तारीख आहे 29 जून ते 31 ऑगस्ट आणि वयोगट आहे आणि पात्रता आहे 6वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा असेल. ही परीक्षा त्याचा अभ्यासक्रम असा आहे: इतिहास, भूगोल, विज्ञान आणि बुद्धिमापन या विषयावर सगळ्याच बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा असणार आहे. CBSE असेल, महाराष्ट्र शासनाचं बोर्ड असेल किंवा इंटरनॅशनल बोर्ड असेल, सर्वच विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र आहे. काय नेमका फायदा होईल विद्यार्थ्यांना? आपण पहिली परीक्षा घेतली त्यावेळेस आपण हेच सांगितलं होतं की विद्यार्थ्यांचा खगोलशास्त्रातला ओढा वाढावा आणि त्यांना प्राथमिक लेवलच्या ज्या काही या खगोलशास्त्रातल्या असेल किंवा विज्ञानातल्या असतील ज्या घडामोडी आहेत त्या जवळून पाहता याव्यात आणि त्या प्रत्यक्ष फील्डवर जाऊन पाहता याव्यात. म्हणजे आज जगात 195 देश आहेत आणि त्याच्यामध्ये 74 देशांमध्ये स्पेस एजन्सी आहेत आणि त्यात नासा ही नावाजलेली आणि प्रसिद्ध स्पेस एजन्सी आहे. तिथे विद्यार्थ्यांसाठी एक ट्रेनिंग प्रोग्राम केलेला आहे, US रॉकेट सायन्स सेंटर, जो नासाच्या धर्तीवर आहे. तर ते त्यांना जवळून पाहता यावं हा या परीक्षेमागचा उद्देश आहे आणि तसंच सिंगापूर सायन्स सेंटरलाही आपण व्हिजिट ठेवणार आहोत. यावेळी सचिव विकास टाकळीकर, कोषाध्यक्ष अक्षय खोब्रागडे, सहसचिव गौरव सोमवंशी, प्रसाद भोपळे, अमन पाचघरे आणि संकेत जैन उपस्थित होते. शशिकांत कांबळे म्हणाले, स्वान फाउंडेशन वतीने भारतात 2023 मध्ये प्रथमच या कार्यक्रमासाठी परीक्षा घेण्यात आली. त्यातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अलाबामा आणि सिंगापूर सायन्स सेंटरला नेण्यात आले. यंदा दुसरी नॉलेज नेक्स्ट परीक्षा होत असून गणित, विज्ञान, भूगोल आणि बुद्धिमापन या विषयांवर आधारित स्वतंत्र प्रश्नपत्रिका असतील. यामुळे विद्यार्थी चाकोरी बाहेर जाऊन अंतराळ संशोधन आणि प्रात्यक्षिकांचा अभ्यास करू शकतील. विकास टाकळीकर म्हणाले, ही परीक्षा इंग्रजी, सेमी इंग्रजी माध्यमासह जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिका शाळांसाठी खुली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा ऑक्टोबरमध्ये सत्कार होईल आणि जानेवारी-फेब्रुवारीमध्ये त्यांना US स्पेस अँड रॉकेट सेंटर, सिंगापूर सायन्स सेंटर तसेच न्यूयॉर्क, वॉशिंग्टन आणि ऑर्लँडो येथे प्रशिक्षणासाठी नेले जाईल. अक्षय खोब्रागडे यांनी सांगितले, आज पालक मुलांना रियालिटी शोमध्ये पाठवतात, मात्र अंतराळ शिक्षणासाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. तर CEO प्रसाद भोपळे यांनी सांगितले की पहिले पारितोषिक अलाबामा स्पेस सेंटर स्टडी टूर आणि दुसरे पारितोषिक सिंगापूर सायन्स सेंटर स्टडी टूर असेल. आज संपूर्ण जग विकासाच्या वाटेवर आहे. माणूस पृथ्वीपुरताच मर्यादित न राहता अवकाशातही प्रवास करू लागला आहे. चंद्र, मंगळ हे ग्रह मानवाच्या ओळखीचे झाले आहेत. अंतराळ संशोधनासाठी अनेक देशांनी स्वतःच्या स्पेस एजन्सी तयार केल्या असून जगातील 195 देशांपैकी फक्त 72 देशांकडे स्पेस एजन्सी आहेत. नासा ही सर्वात सुप्रसिद्ध संस्था आहे. 30 वर्षांपूर्वी डॉक्टर वॉन ब्राउन यांनी विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्राची आवड निर्माण व्हावी म्हणून US स्पेस अँड रॉकेट सेंटरची स्थापना केली. अधिक माहितीसाठी www.swanrsfoundation.com/swan या संकेतस्थळास भेट द्यावी किंवा 88 84 87 23 92 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. आपण पाहत आहात JNK न्यूज. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. कार्यकारी संपादक भरत शहा, पुणे. संपर्क 99 23 88 35.